सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचा प्रश्न पडला, चला तर करूया पॅनकेक सारखा दिसणारा रव्याचा नाश्ता। एका बाउलमध्ये रवा घ्यायचा, बेसनचं पीठ घ्यायचं, याच्यामध्ये थोडंसं पाणी घालत त्याच्यातल्या अगोदर गुठळ्या व्यवस्थित असे मोडून घ्यायच्या, नंतर लगोलग पाणी घालून घ्यायचं आणि अगदी अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवून घ्यायची आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं। 3 उकडलेले बटाटे घ्यायचे, साल काढून घ्यायचे आणि बटाटा व्यवस्थित असं किसून घ्यायचं। इथे अजिबात सुद्धा स्मॅशरने बटाटा घेऊ नका, करून किसूनच घ्यायचं। आता तयार केलेलं मिश्रण 15 ते 20 मिनिटं रेस्ट करून झालेलं, याला तळापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। किसलेला बटाटा याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि याला परत एकदा मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। लगोलग याच्यामध्ये आपल्याला सफेद तीळ घालायचे, गाजराचे तुकडे घालायचे, जिरे घालायचे, चिली फ्लेक्स घालायची, कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता हे मिश्रण परत एकदा तळापासून व्यवस्थित असं सगळ्याला मिक्स करून घ्यायचं। गॅसवरती डोशाचा पॅन गरम करायला ठेवायचा। तवा गरम झाला की याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, सफेद तीळ घालायची, मोहरी घालायची, तीळ उडायच्या आतमध्ये तव्यावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि छोट्या पळीच्या साह्याने हे मिश्रण अगदी तव्यावरती 4 भागामध्ये पसरवून घ्यायचं। लक्षात घ्या, मिश्रण पसरवताना ना अजिबात सुद्धा हे मिश्रण अगदी पातळ पसरू नका, जाड पसरवून घ्या आणि मोठं तर अजिबात पसरवू नका, नाहीतर हे तुम्हाला उलटता येणार नाही। गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि 3 ते 4 मिनिटं ह्यांना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। परत हे मिश्रण आपल्याला हे पलटवून घ्यायचे आणि आता बघू शकता ह्या बाजूने सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटं गॅसची फ्लेम कमी ठेवूनच व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। तुम्हाला हे मस्त कुरकुरीत बनवायचे असतील तर 1 मिनिटांसाठी परत एकदा ह्यांना भाजून घ्या आणि आता बघू शकता मस्त असं पॅनकेक सारखा दिसणारा रव्याचा नाश्ता तुम्ही टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता।